बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे। आरोपी वामन म्हात्रेनं या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळतंय। अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता। पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं। वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता। विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं। इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होएगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र की पुलिस खड़े रहेंगे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अशा या म्हात्रेंना मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे। महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। अंकुश काकडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काकडेची काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर? हा वामन म्हात्रे म्हणून जो कोणी शिंदे गटाच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तो काल बदलापूर या ठिकाणी स्टेशनवरती लाडू आणि पेढे वाटप करताना अनेकांनी पाहिलेला आहे। आणि विशेष म्हणजे तो अटकपूर्व जामीन घेऊन एका महिला पत्रकाराला त्यांनी जे काही त्रास दिला त्याच्या संदर्भामध्ये त्याची केस आणि अटकपूर्व जामीन घेऊन तो त्या ठिकाणी पेढे वाटतोय। आणि अशी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये आहेत। खरं म्हणलं तर अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु फाशीची शिक्षा म्हणजे सरकारने पोलिसांनी त्याचा खून करावा हे कितपत योग्य आहे। आणि दुसरा भाग ठीक आहे पोलिसांनी त्यांचं काही काम केलं असेल, पण एखाद्याच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी लाडू आणि पेढे वाटप करणं हे कितपत होतं आणि ते देखील सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याने जो त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनावरती त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। बघू आता मुख्यमंत्री त्याच्यावरती काय कारवाई करतायत। निश्चित काकडेजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।